आणि गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांना जर एकत्र केलं तर वेगळा पक्ष तयार होईल असं वक्तव्य नाशिकच्या जागतिक कृषी प्रदर्शनामध्ये पंकजा मुंडे यांनी केलं होतं। मुंडे साहेबांची इतकी मोठी ताकद आहे की एक वेगळा पक्षच उभा राहील असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या। राजकीय चर्चा या विधानावर सुरू झाली आणि त्यानंतर मात्र पंकजा मुंडेंनी स्पष्टीकरण दिलं। मी एकनिष्ठ आहे, मी का वेगळा पक्ष काढू असं पंकजा मुंडे यांनी आज म्हटलं। मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील, इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे। तेच आहे खरं, अगदी खरं आहे। मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्याबरोबर जोडले गेलेले, केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडले जाऊ शकले नसते लोक गुन्ह्याचा वारसा स्वीकारतात, लोक मुंडे साहेबांच्या गुन्ह्यांवर प्रेम करतात आणि म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा पक्ष उभाच आहे। मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षच्या जन्मापासून काम केलं आणि तो उभा केलेला आहे। साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात, त्यांनी मोजले ते एक पक्ष तयार होईल, झालाच आहे ना भाजप। अशा अर्थाने मी बोलले, ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण घातला, ज्या कमळामध्ये शेवटचा विसावा घेतला, त्या माझ्या बापाविषयी मी असं लगेच एका चॅनलवर पंकजा ताई म्हणलं एक पक्ष स्थापन करणं। आता मी काय वेडी आहे? त्या चॅनलला पण काही कळत नाही। अरे कसं स्थापन करीन? दिल्लीत मोदी आहे, तिथे देवेंद्रजीत, वर सत्ता आहे, खाली सत्ता आहे, मी मंत्री आहे, तुम्ही कशामुळे करेन? तुम्हाला नसेल कळत, पण मला राजकारण कळतंय ना, माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आहे ना ते राजकारण। म्हणजे ज्याचा अर्थ तुम्ही घेता ते नाही, राज, जे राजाला शोभेल असं काम करणं म्हणजे राजकारण आहे।